जय शिवराय मित्रांनो. आज आपण अशा एका अपडेटवर बोलणार आहोत ज्याची वाट शेतकरी बांधव खूप दिवसांपासून पाहत होते. रेशनच्या ऐवजी मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे पैसे काही जिल्ह्यांमध्ये अडकले होते. काहींच्या खात्यात कमी आले तर काहींना अजूनही रक्कम मिळालीच नाही. या सगळ्या संभ्रमामागे नेमकं कारण काय? कोणत्या जिल्ह्यांना हे अनुदान लागू आहे आणि हे पैसे कोणाच्या खात्यात जमा होतात हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त प्रवर्गात येतात. याच 14 जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिका असलेल्या शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याच्या ऐवजी दर महिन्याला 170 रुपयांचे अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा यांचा समावेश होतो. त्यामुळे या विभागातील कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरतात. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली होती. ज्यांनी अर्ज सादर केले आणि ज्या कुटुंबातील सदस्यांची आधार आधारित केवायसी पूर्ण झाली, अशाच लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 170 रुपये याप्रमाणे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केले जातात. काही शेतकरी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळण्याची माहिती देतात, पण अनेक कुटुंबे अजूनही पुढच्या वितरणाच्या प्रतीक्षेत होती. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत होती आणि ज्यांनी ती वेळेत पूर्ण केली त्यांचे पैसे आता 1 जानेवारीपासून खात्यात येण्यास सुरू झाले आहेत. पण मित्रांनो, इथे सर्वात मोठा गैरसमज होतो. अनेकांना वाटतं की रेशन कार्डमध्ये नाव आहे म्हणजे पैसे त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात येतील. पण वास्तव वेगळं आहे. रेशनवर कुटुंब प्रमुख म्हणून बहुतेक वेळा महिलेचं नाव नोंदवलेलं असतं. त्यामुळे डीबीटी पेमेंट हे त्या कुटुंब प्रमुख महिलेच्या आधार लिंक्ड बँक खात्यातच जमा होतं. मग अनेक जण म्हणतात की आमच्या खात्यात पैसे आलेच नाहीत. यामागे मुख्यतः 3 मोठी कारणं समोर येतात. पहिलं, कुटुंब प्रमुख महिलेचं बँक खातं काही वेळा निष्क्रिय असतं किंवा बंद झालेलं असतं. दुसरं, त्या खात्याची बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण नसते. आणि तिसरं, त्या महिलेच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंकच नसतो किंवा NPCI-मध्ये योग्य मॅपिंग झालेलं नसतं. याच कारणामुळे अनेकांचे पैसे मंजूर होऊनही क्रेडिट होत नव्हते. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत नसतील तर कुटुंब प्रमुखाचे बँक खाते आधार लिंक्ड आहे का, ते सुरू आहे का आणि बँकेमध्ये केवायसी पूर्ण झाली आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर रेशन कार्डची ई-केवायसी अजूनही प्रलंबित असेल तर तुम्ही जवळच्या स्वस्त धान्य केंद्रावर जाऊन फेस ऑथेंटिकेशन किंवा आधार RD डिव्हाइसद्वारे केवायसी पूर्ण करू शकता. तसेच माय रेशन ॲप किंवा स्वस्त धान्य दुकानाच्या POS प्रणालीद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय NPCI-मध्ये कुटुंब प्रमुख महिलेचे खाते डीबीटीसाठी मॅप झालेले आहे का, हे बँकेत जाऊन खात्री करून घेणे गरजेचे आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा. जर तुमचे रेशन कार्ड बंद झाले असेल आणि तुम्ही या अनुदानासाठी अर्जच केलेला नसेल तर सर्वात आधी अर्ज मंजूर होणे अनिवार्य आहे. अर्ज मंजूर झाल्याशिवाय डीबीटी पेमेंट ट्रिगर होत नाही. अर्जाचा नमुना आणि तो कुठे द्यायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण यापूर्वी समजून घेतलेली आहे. त्या अर्जाच्या मंजुरीनंतरच तुम्हाला अनुदानाचे हप्ते मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेचे पैसे आले आहेत का आणि तुम्हाला किती रक्कम मिळाली हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आधार क्रमांकावरून डीबीटी स्टेटस किंवा रेशन सबसिडी पेमेंट स्टेटसद्वारे तपासू शकता. याबाबतची माहितीही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर मित्रांनो, आजची अपडेट इतकीच. शासनाकडून प्रलंबित असलेल्या रेशन अनुदानाच्या डीबीटी वितरणाला सुरुवात झाली आहे. पण ज्यांचे पैसे अडकले किंवा मिळाले नाहीत त्यांनी आधार लिंकिंग, NPCI डीबीटी मॅपिंग आणि बँक केवायसी या गोष्टी तातडीने तपासून पूर्ण करून घ्याव्यात. यामुळे तुमचे मंजूर झालेले हप्ते तुमच्या खात्यात सहज क्रेडिट होतील. अशाच महत्त्वाच्या नागरिकाभिमुख माहितीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, माहिती शेअर करा आणि अपडेटेड रहा. धन्यवाद.